नमस्कार, मी सेजल पुरवार. या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत. पुढे पाहणार आहोत न्यूज टॉप 9 आणि सुरुवातीला बातम्या दिल्ली स्फोट प्रकरणासंदर्भातल्या. पंतप्रधान मोदींकडून दिल्ली स्फोटातील जखमींची भेट, मोदींकडून LNJP रुग्णालयामध्ये जखमींची विचारपूस, संध्याकाळी केंद्रीय सुरक्षा समितीची बैठकही. लाल किल्ला स्फोट प्रकरणातील 300 किलो स्फोटकं अजूनही गायब, शोध सुरू. अतिरेकी डॉक्टर 2 वर्षांपासून स्फोटकं जमा करत होते. शिवाय दिल्ली ब्लास्ट प्रकरणामध्ये जम्मू काश्मीरमध्ये छापेमारी, शोपियामधील जमात-ए इस्लामवरती पोलिसांचा छापा. दिल्ली स्फोटाचे तार तुर्की आणि अफगाणिस्तानपर्यंत, जैशचं हेडक्वार्टर उडवल्याचा बदला म्हणून बॉम्बस्फोट. डॉक्टर उमर नबीच्या पासपोर्टच्या तपासातून तो तुर्कीला गेल्याची माहिती समोर. डॉक्टर मुझम्मिल आणि डॉक्टर उमरकडून जानेवारीमध्ये लाल किल्ल्याची रेकी, 26 जानेवारीला लाल किल्ल्याला लक्ष्य करण्याचा त्यांचा विचार होता. मुझम्मिलच्या चौकशी दरम्यान मोठा खुलासा. दिल्ली स्फोटाचा आणखी एक सीसीटीव्ही आला समोर. ब्लास्ट होताच सीसीटीव्ही बंद पडल्याचं दृश्यांमध्ये कैद. डॉक्टर उमरची I-20 कार 10 दिवस अल फलाह विद्यापीठाच्या परिसरात होती. स्फोटाच्या षडयंत्रामागे 5 डॉक्टरांवर आरोप. अल फलाह विद्यापीठात पोलिसांकडून चौकशी. दिल्ली स्फोट प्रकरणी परवेज अन्सारीच्या घरी छापेमारी, परवेज अन्सारीच्या घरातून 6 मोबाईल जप्त. मुंब्र्यानंतर कुर्ल्यातही ATSची कारवाई. मुंब्र्यातून ताब्यात घेतलेल्या इब्राहिम आबादीचं कुर्ला कनेक्शन आलं समोर. कुर्ल्यात इब्राहिमची पहिली पत्नी आणि मुलांची चौकशी. पुण्यातल्या कोंढवा परिसरातील एकाची कसून चौकशी केली. दिल्लीतल्या स्फोट प्रकरणाचा तपास NIAकडे. NIAकडून 10 जणांचं पथक स्थापन. मराठमोळे अधिकारी विजय साखरे यांच्या नेतृत्वात तपास होणार. यानंतर बघणार आहोत टॉप 9 मोठ्या घडामोडी. पेपरवरती दोन्ही पार्टनरच्या सह्या, पार्थ पवार यांचं नाव FIR मध्ये नाही. हे सगळे वाचवण्याचे धंदे. अजित पवारांनी मुख्यमंत्रीपदाचा उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अंजली दमानिया यांचीही मागणी. अंजली दमानिया यांनी केलेल्या मागणीचा करता करविता दुसराच. दमानियांच्या मागणीला फार महत्त्व देत नाही सूरज चव्हाण यांचं हे प्रत्युत्तर. राजकीय हेतून प्रेरित होऊन जर कुणी आरोप आमच्या नेत्यावरती करत असेल तर त्या हेतूला, त्या व्यक्तीच्या स्टेटमेंटला आम्ही फारसं महत्त्व देत नाही. पुणे जमीन व्यवहार प्रकरणी मुद्रांक शुल्क भरण्यासाठी अमेडिया कंपनीकडे फक्त 10 दिवस. 42 कोटी कोण भरणार असा प्रश्न उपस्थित. शुल्क न भरल्यास कंपनीवरती जप्तीची कारवाई होण्याचीही दाट शक्यता. व्यवहार रद्दसाठी 42 कोटींची नोटीस का दिली हे तपासावं लागेल. पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून बावनकुळेंचीही प्रतिक्रिया. सरकारी जागेचा व्यवहार जो आहे तो या नोटीसमधनं जे काही 42 कोटी येणार आहे ते नेमके कशाचे आहे हे मला तपासावं लागेल. कारण आपण व्यवहार रद्द करतोय. व्यवहार रद्द करताना 42 कोटी काय घ्यायचे याचेही मला तपासावं लागेल आणि त्यांनी काय दिली हे चेक करावं लागेल. अमेडिया कंपनीकडून कायदेशीर व्यवहार समिती नेमली असताना गुन्हा नोंदवायची घाई. पुणे जमीन प्रकरणी शीतल तेजवानीची हायकोर्टात धाव. सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज करा, हायकोर्टाच्या या सूचना. धाराशिवच्या जामिनावर सुटलेले माजी नगराध्यक्ष यांचा भाजपमध्ये प्रवेश. संतोष कदम आणि चंद्रकांत कनेंचा भाजपमध्ये प्रवेश. तुळजापुरातील ड्रग्ज तस्करी प्रकरणी कदम आणि कनेला जामीन. सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला भाजपमध्ये प्रवेश दिल्यानं तातडीने कारवाईची मागणी. भाजपमध्ये प्रवेश केलेला कार्यकर्ता राष्ट्रवादीमधील, मग तुमच्याकडे होता तेव्हा तो योग्य होता का? नवनाथ बन यांचा सुळेंना हा सवाल. ताई ज्या पद्धतीनं त्याचं राजकारण करतायत, कालपर्यंत हा कार्यकर्ता आपल्या पक्षामध्ये होता तेव्हा योग्य होतं, तेव्हा सुप्रियाताईंनी का शरद पवार साहेबांना पत्र लिहून याबद्दल कारवाईची मागणी केली नाही? भ्रष्टाचारी घोटाळेबाजांचा भाजपमध्ये प्रवेश. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये माजी नगराध्यक्षांच्या भाजप प्रवेशावरून खासदार ओमराजे निंबाळकरांची सडकून टीका. प्रकरणाची चौकशी करण्याची होतीये मागणी. कमरचं सोडून जर डोक्याला बांधायचं ठरविलं तर काय होतंय? मला वाटतं हे या पक्ष प्रवेशावरनं दिसतंय. आणि तुळजापूर शहरातील सगळ्या नागरिकांच्या पण हे लक्षात आलं असेल. आणि यानंतर आपण पाहणार आहोत काही राजकीय घडामोडी. शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी 21 जानेवारीला पुढची सुनावणी होणार. सुप्रीम कोर्टात सकाळी 11:30 वाजता सुनावणी होणार. सुरुवातीला शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादीबाबत सुनावणी घेतली जाईल.
सुनावणीची बतावणी सुरू आहे. प्रकरण विसरण्यापूर्वी कदाचित निकाल लागेल यावर आमचा आजही ठाम विश्वास. उद्धव ठाकरेंची राष्ट्रवादी शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीवर ही प्रतिक्रिया. रुपाली ठोंबरे पाटील आणि अजित पवार यांची भेट. 2 दिवसात माझी सविस्तर भूमिका मांडणार रुपाली पाटील यांची ही माहिती. एमसीए निवडणुकीत पुन्हा नाट्यमय घडामोडी. शरद पवार आणि आशिष शेलार यांच्यामध्ये युती ग्रुप पॅनलची घोषणा. उपाध्यक्षपद जितेंद्र आव्हाड यांच्याकडे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे आपले नवनिर्वाचित अध्यक्ष अजिंक्य नाईक सुद्धा माझ्याबरोबर आहेत. माननीय शरद पवार साहेब आणि आशिष शेलार पॅनेल म्हणून ही निवडणूक आपण एकत्रितपणे लढतोय. एमसीएचा अध्यक्ष होण्याचा अजिंक्य नाईक यांचा मार्ग मोकळा. मुंबई उच्च न्यायालयाचा स्थगितीसाठी नकार. नाईकांच्या उमेदवारीला आव्हान देणाऱ्या याचिकेवरची सुनावणी 5 डिसेंबरपर्यंत तहकूब. युतीची नांदी कसली. आपलीच चांदी झाली. आपली युनियन सेटलमेंट करणारी नाही तर न्याय देणारी. ठाकरे बंधूंच्या युतीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा हा टोला. आता ही एक नांदी आहे, महापालिकेची नांदी आहे. तर झाली चांदी. ही आपले युनियन सेटलमेंटवाली युनियन नाही आहे. आपल्या कर्मचारी अधिकारी लोकांना न्याय देणारी युनियन आहे. समीर पाटलांविरोधातील वक्तव्य. रवींद्र धंगेकर यांना भोवलं. अब्रू नुकसानीच्या दाव्यात धंगेकरांना बोलण्यास कोर्टाचा नकार. जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये धंगेकरांचे समीर पाटलांवरती आरोप. कांचन साळवी आणि अमोल खुडे यांची ऑडिओ क्लिप जरांगेंनी ऐकवली. साळवींचे आरोप जरांगेंनी खोडून काढले. साळवी म्हणतो काही संबंध नाही पण माझ्याकडे पुरावे. अजितदादा धनंजय मुंडेंना किती दिवस वाचवणार. जरांगेंचा हा सवाल. लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये बदल होत असल्यानं वेळ लागत असल्याची आदिती तटकर यांची माहिती. लवकरच महिलांना अनुदान मिळणार. शिवाय ज्या महिलेचा पती आणि वडील नाही अशा महिलांसाठी वेबसाईटमध्ये बदल केले जाणार. तटकर यांची ही माहिती. वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत. त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नये या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत.